नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर श्रावण महिना चालू झाला आहे आणि ना आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. त्या निमित्तानं ना मी आज दूध खीर बनवणार आहे. त्यासाठी बघा 2 चमचे ना इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी घालून 1 तासभर भिजत ठेवले. तासभरानंतर छान असे तांदूळ भिजले होते. थोडंसं पाणी आणि तांदूळ घालून मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर 4-5 काजू आणि 4-5 बदाम घेतलेले आहेत. सगळ्यात पहिलं पातेल्यामध्ये 1 चमच्यावर तूप घातलं. तूप मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना काजू बदाम चांगले असे ना भाजून घ्यायचे, जेणेकरून ना आपले काजू बदाम कुरकुरीत व्हावं. म्हणजे ना तुपामध्ये काजू बदाम भाजून घेतले ना खिरीमध्ये छान अशी टेस्ट येते बघा. त्यानंतर ना त्याच पातेल्यामध्ये ना दूध घालून घेतलं. आता दूध घालून झाल्यानंतर चांगलं उकळू द्यायचं आहे. आता दुधाला उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये लगेचच ना आपण जे तांदूळ वाटून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर बघा छान असं ना ढवळत राहायचं आहे, नाहीतर ना त्याच्या गाठी बनतात त्याच्यामुळं आणि खाली चिटकतं तांदूळ जाऊन त्याच्यामुळं. त्यानंतर बघा चांगलं ढवळत राहायचं आणि दुसऱ्या साईडला मी काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा ह्याला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी ना मी साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच ना मी विलायची पावडर घालून घेतली. साखर आणि विलायची पावडर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये काजू बदाम घालायचे आहेत. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये काजू बदाम घालून झाल्यानंतर चांगलं ढवळून घेतलं आणि इकडं मी थोडंसं ना दुधामध्ये केसर भिजत घातलेलं होतं, तेच दूध घालून घ्यायचं आणि चांगलं असं ना ढवळून घ्यायचं. केसर नसेल तर नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर चांगलं असं ना खीर 1-5 मिनटं चांगली अशी शिजवून घ्यायची आणि 1-5 मिनटानंतर बघू शकता खिरीला किती छान असं ना दाटसरपणा आलेला आहे आणि एकदम छान अशी एकदम सोप्या पद्धतीची आपली दूध खीर तयार झालेली आहे. तुम्ही ना जसं तुम्हाला दाटसर किंवा जसं तुम्हाला पातळ अशी लागते खीर त्याप्रमाणे ना ह्याला दूध कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा थोडंसं 1 चमचाभर होईल इतकं ना तूप घातलेलं आहे. असं वरून तूप घातलं ना खिरीला खूप छान टेस्ट येते बघा. तर मस्त अशी आपली एकदम सोप्या पद्धतीची दूध खीर तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.